स्वच्छ व सुंदर शहर म्हणून अमरावती शहराला ओळखले जातं. मात्र आता या शहराला अस्वच्छतेच्या नावानं ओळखले जात आहे. कारण अमरावती शहरात स्वच्छतेची पूर्ण वाट लागली आहे. शहरात रस्त्यावरच कचऱ्याचे ढिगारे साचले, नाल्याची देखील स्वच्छता होत नाही. अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवानी यांचा प्रभाव असलेल्या रामपुरी कॅम्प या भागात सर्वाधिक कचऱ्याची समस्या दिसून येते. या ठिकाणच्या शिंदे गटाच्या नगरसेविका स्नेहा आशिष लुल्ला यांनी कचऱ्याबाबत संतप्त भूमिका घेत अमरावती महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदारांवर नाराजी व्यक्त केली. आमच्यासारख्या नगरसेविकेचाच अधिकारी आणि कचऱ्याचे कंत्राटदार ऐकत नसल्याचा आरोप त्यांनी केला. कचरा उचलण्यासाठी वर्षाकाठी 250 कोटींचा खर्च केला जातो. मात्र तरी देखील कचऱ्याची आणि नाले सफाईची समस्या जैसे थेच आहे. उद्या अमरावती महानगरपालिकेमध्ये कचऱ्याच्या समस्येवर सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आलंय. या संदर्भात रामपुरी कॅम्प भागातून रस्त्यावर असलेला कचरा दाखवत शिंदे गटाच्या नगरसेविका स्नेहा लुल्ला यांच्याशी बातचीत केली. जनविकास न्यूजचे मुख्य संपादक किरण होले यांनी की अमरावती शहर हे स्वच्छतेच्या नावाने ओळखले जाते. संपूर्ण विदर्भामध्ये अमरावती शहर स्वच्छ आणि सुंदर शहर असं म्हटलं जाते. या शहरामध्ये पालकमंत्र्यांनी सुद्धा स्वच्छतेच्या नावावर मोठा गाजावाजा केलेला आहे. परंतु आपण जर पाहिलं तर आज रामपुरी कॅम्प या परिसरामध्ये मुख्य रस्त्यावर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कचरा पडलेला आहे. अस्वच्छता या ठिकाणी निर्माण झालेली आहे. या मुख्य रस्त्यावर कचरा पडल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मुख्य नाली आहे आणि ही नाली संपूर्ण नाली कचऱ्याने या भरलेली आहे. पाण्याचा प्रवाह या नालीमधून होत नाही आहे, कारण की कचऱ्याचा ढिगार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने पाण्याचा प्रवाह या ठिकाणी कुठूनही होत नाही आहे. जर पाहिलं तर आपण बाजूला मुलींचे वसतिगृह सुद्धा या ठिकाणी आहे. परंतु नगरपालिका प्रशासन, महानगरपालिका प्रशासन या ठिकाणी पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे. आपल्यासोबत नवनिर्वाचित नगरसेविका आहेत. तर काय सांगाल, अस्वच्छता आपल्या प्रभागामध्ये दिसून येत आहे, या संदर्भात आपण प्रश्न उचलला का? ये पूरा का पूरा शेयर निग्लिजेंस है ऑफिसर्स का, सुपरवाइजर्स का, एसआईज का और उनके सबऑर्डिनेट्स का, और कॉन्ट्रैक्टर प्रथमेश और शर्मा जिन्होंने अपना काम बराबर नहीं किया है. हम 4-4, 5-5 दिन हो जाते फोने घुमाते रहते हैं कि कचरा निकला है, उठाने को आइए, नाली साफ करनी है, बाकी का काम है, झाड़ कटे, डंडियाँ पड़ी है, उठाने को आओ. 4 दिन बाद उनकी नींद खुलती है कि मैम मैं आपको एक नंबर दे रहा हूँ, वो कलेक्शन का काम करता है, उनको कॉल करो. वहीं अगर महापौर जी का फ़ोन जाता है तो आधे घंटे में काम होता है. मेरे को महापौर जी से नाराज़गी नहीं है कोई, वो उनका पद है, उनकी पोजीशन है, उनको वो प्रिविलेज मिला है. पर हम आम नगर सेवक जो है वो भी जनता से ही इलेक्ट करके और सिलेक्ट करके आए हैं. आयुक्त मैम से मेरी इतनी ही अपील है, और आप अपने ऑफिसर्स को, मैम स्पेशली जो ज़्यादा अफसर हैं, उनको आप ये चीज़ समझाइए और उनको ये स्ट्रिक्ट ऑर्डर्स दीजिए कि जब तक कोरोना कंपनी फुल फ्लेज में अपने एक्शन मोड में नहीं आती, वो पक्षधारी के नगर सेवक हो या अपक्ष के हो, हर एक नगर सेवक को आपको प्राथमिकता देनी पड़ेगी. हर एक के कॉल पे आपको रिस्पॉन्ड करना पड़ेगा. हम ये नहीं बोलते आधे घंटे में आओ आप काम करने के लिए, पर आप 4-4, 5-5 दिन हमको फ़ोने लगवा रहे हो. 4 दिन बाद आप अपने सबऑर्डिनेट्स के नंबर शेयर करते हो, तो ये काम करने का तरीका नहीं है. ये बिल्कुल निग्लिजेंस का तरीका है. आज मेरे हस्बैंड खुद उतरे हैं नाली में कचरा साफ करने के लिए वर्कर्स के साथ. ये स्थिति आ गई है कि नगर सेवकों को भी ये काम करना पड़ रहा है. तो आप ऑफिसर्स और उनके सबऑर्डिनेट्स काम क्या कर रहे हो? और मेरी ये भी अपील है ये बोलने के थ्रू कि जो प्रथमेश और शर्मा है, जिन्होंने 1.5-2 साल बिल्कुल काम नहीं किया, यहाँ से आप कृष्णा नगर की गलियाँ जाइए, उनकी गलियाँ देखिए, जो लेवल का कचरा जमा है पता चल जाएगा कितने वक्त का कचरा है. पेमेंट किस चीज़ का ले रहे हो आप? काम कुछ करा नहीं है, पेमेंट काय का चाहिए आपको? पेमेंट कुछ पास ही नहीं होना चाहिए ऐसे लोगों का. काम करोगे तो आप पैसा लेने के लिए आइए, वरना पेमेंट पास भी नहीं होना चाहिए इन लोगों का. नक्कीच. तर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी नगरसेविका यांचा संतप्त प्रतिक्रिया या ठिकाणी येत आहे. जे या ठिकाणी ठेकेदार आहेत यांनी संपूर्ण प्रभागातील हा कचरा या ठिकाणी उचललेला नाही, त्यामुळे हा कचरा रस्त्यावर या ठिकाणी पडत असल्यामुळे रोगराईचे प्रमाण वाढलेले आहे. आणि प्रशासनाला जाग यावी यासाठी नगरसेविका यांनी कठोर या ठिकाणी पावलं उचललेली आहे. त्यामुळे आता अमरावती महानगरपालिकेचे महापौर, आयुक्त या गंभीर समस्या मार्गी लावणार का, हे सुद्धा आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मी किरण होले, जनविकास न्यूज, अमरावती. अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.